नामाच्या बळेनं पिऊ सर्वथा कळे काळाचे माथा सोटे मारू नामाच्या बळेनं पिऊ सर्वथा कळे काळाचे माथा सोटे मारू वैकुंठीचा देवानो या कीर्तने विठ्ठल गावनी नाचुरंगी सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमी वनमाळे चित्ती धरू वैकुंठीचा देवानो या कीर्तने विठ्ठल गावनी नाचुरंगी सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा येणे मुक्ती द्वारा वळंगती वैकुंठेचा देवानो या कीर्तनी विठ्ठल गावनी नाचुरंगी विठ्ठल नामाच्या बळेनं बिहो सर्वता कळी कणाचे माता सोटी मारो वैकुंठीचा देव अनु या कीर्तने विठ्ठल गावनी नाचुरंगी मायोग पिटे कटे भीमरत्यम पुरम पुंडकी काही धातुमुने समागतरि सम्मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगं पांडुरंगारू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केल्या स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुची नमस्कार मी आता काय माझी वाणी मानिल संता शिरंदवचेताशी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिव्यावतार धरुणी केले त्रिलोक्य पावन धन्य धन्य धन्य
विठ्ठलेचा देवानु या कीर्तनी विठ्ठल गावनी ना चोरंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील महान जीवनमुक्त साधू श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा नामपद प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून श्री संत सावता महाराज नामाचं महत्व सांगतात। नाही नामाच्या बळावर या जगाची भीती सोडा, संपूर्ण जगाला खाणारा काळ त्या काळाच्या माथेवर आम्ही सोटे मारू, नामचिंतनाच्या बळावरच तो वैकुंठीतला देव आम्ही निर्गुण स्थितीतून सगुण साकारून आमच्या कीर्तनात नाचायला लावू आणि आम्ही सुद्धा त्याचं गीती गाऊन नाचू आणि हा सोहळा साजरा करीत असताना आमच्या पुरता न करता संपूर्ण जगात दिवाळी सारखा सण साजरा करू आणि वनमाळी परमात्म्याला प्रेमाने धरू। शेवटी महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा हाच भक्ती मार्ग धरा। जर तुम्ही हाच भक्ती मार्ग धरला तर तुमच्या दारात चारही मुक्तीचा लाभ सरळ सरळ सहजगत्या होईल असा अभंगाचा सरळ अर्थ चिंतन करण्यापुढे छोटासा पर्याय द्यायचा तो असा सालाबाद नेमाप्रमाणे भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं थोर साधू संतांच्याही आशीर्वादानं तसंच समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ गावकरी मंडळी आंतरवेली यांच्या अनमोल सहकार्यानं गायक वादक तसंच आपल्या गावाला लाभलेले हरिभक्तीपरायण माझ्यावर बंधू प्रेम करणारे तुकाराम महाराज मेहुणकर या गावाची श्रद्धा त्यांच्यावर आणि त्यांची श्रद्धा ह्या गावावर जास्त, तशी बऱ्याच गावावर आमच्या गावावर पण इतकी नाही। आणि म्हणून हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा मेहुणकर यांच्या शिवज्वळ मार्गदर्शनाने चालत असलेला खंडाहरिनाम सप्ताह या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा त्यांच्याच परिचयातून माझ्या वाट्याला आली। या सप्त्याच्या सेवेकरता गायक मंडळी हरिभक्तीपरायण शंकर महाराज असतील, हरिभक्तीपरायण शेबू महाराज असतील, हरिभक्तीपरायण विनयकरी रमेश महाराज असतील, मृदुंगमणी अमोल महाराज असतील, चोपदार बालदारचं नाव करीची विठाला चालत असलेला खंडाहरिनाम सप्ताह राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगात आणि तुमच्या सेवेकरता सर्व देवतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत सावता महाराजांचा। प्रथमतः संपूर्ण ग्रामदेवतेला मनपूर्वक वंदन करून व्यासपीठावरील असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, विनयकरी, भलदार, चोपदार, सिस्टीमवाल्यासह तुम्ही आलेले पुरुष मंडळ, महिला मंडळ, तुम्हाला सर्वांना मनपूर्वक जे हरी घेतलेल्या अभंगाला सुरुवात। सावता महाराज अभंगातून विधी करता सुरू करता नामाच्या बळावर आम्ही काय करतो हे तुम्हाला सरळ सरळ सांगितलं जाईल आणि मग ज्यांचा अभंग आपण सेवेसाठी निवडला आहे त्यांचा परमार्थिक अधिकार आहे आपल्याला सांगणं गरजेचं आहे। श्री संत सावता महाराजांचा फार मोठा अधिकार होता। किती मोठा अधिकार होता? भगवान परमात्मा त्यांचे काम करीत होता। सजन कसाय बेकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे आणि त्याच काळात म्हणजे त्यांच्या समकालीन श्री संत शिरोमणी नामदेव महाराजही होते। नामदेव महाराजांचाही फार मोठा अधिकार। नामदेव महाराज जर देवाला विनंती केली दूध पिव मोरे गोविंद लाला, 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 गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला, तुझा प्यो मोरा गोविंद लाला, तुझा प्यो मोरा गोविंद लाला, तुझा प्यो मोरा गोविंद लाला, तुझा प्यो मोरा गोपाल लाला। नामदेव महाराज जर देवाला विनंती केली तर नामदेव महाराजांच्या सांगितल्यावर भगवान परमात्मा जेवण करीत होता। ऐशी ग्लानी करता विठ्ठल पावाला
जेवू तो लागला नाम्या सवे. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या ठिकाणी एक सात्विक अहंकार निर्माण झाला. अहंकार आणि अभिमान. देवाला सर्व चालतं, परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या म्हटल्याप्रमाणे तीळ मात्र जरी होईल अभिमान मेरो तो समान भार देवा. नामदेव महाराजांना गर्व झाला. हे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवाने ओळखलं. न सांगता तुम्हा घडू येते अंतर विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. नाही आमच्या जनाबाई महाराजांनी सुद्धा ओळखलं. नामदेवा प्रती झाला अभिमान लटकाची कुणाली तोची भक्त विठ्ठल. नामदेव महाराजांचा अहंकार घालावासाठी भगवान परमात्म्याने युक्ती केली. भगवान परमात्मा म्हणाले नामदेवा आपण दोघं लपंडाव खेळू, तुम्हाला शोधणार. नामदेव महाराज म्हणाले ठीक आहे जेव्हा काही हरकत नाही, मी तुम्हाला शोधतो. भगवान परमात्मा विटेवून खाली उतरले. कंबर कसलं पितांबर कमराला बांधला. आईसे म्हणून या देवे घातलीशी कास निघे ऋषी केसा पाहुनी नामा. क्षणे होय गुप्त क्षणे तो प्रकट. क्षणे होय गुप्त क्षणे तो प्रकट. वाची लागे स्पष्ट नामदेव. दूर गेली या देव पुष्पमाळा टाकेन ते पाहुनी नामा जात असे. भगवान परमात्मा इतके पळाले म्हणतात. पंढरपुरापासून 22 किलोमीटर असणारं सावता महाराजांचं गाव आरणगाव, या गावात पोहोचले. नाही सावता बाबांच्या मळ्यात गेले. सावता बाबा आपल्या मळ्यात निंदायचं काम चालू होतं. सावता बाबाला निंता समाधी लागायची. समाधी सुखे तलीन नारायण वाचे नारायण बोले सावत्याशी. येता तुझ्या भेटी चोर मागे आला लपवी मजला लवलाय. सावता बाबांनी डोळे उघडून पाहिलं भगवान परमात्मा. सावता बाबांनी मुद्दाम परत डोळे झाकले. त्या वेळेला भगवान परमात्मा म्हणू लागले देवा म्हणे सावत्या लपवी मजला. सावत्या लपवी मजला. म्हटल्याबरोबर सावता महाराजांनी पाहिलं. डोळे उघडले. सांगितलं देवा उसत लपा वांग्यात लपा. भगवान परमात्मा म्हणे याची जागा दे बाबा, चोर फार अवघड आहे, तो शोधल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात त्या क्षणाला सावता महाराजांनी त्या कृपेने आपली छाती फाडली आणि भगवान परमात्म्याला हृदयात बसवलं. भगवान परमात्मा सावता बाबांच्या हृदयात बसले. पण बसताना मुद्दाम आपल्या पितांबराचा थोडासा कोपरा बाहेर लोंबता ठेवला. लपव्या असताना नशे तुझ्या हात हृदय फाडून बैसविला. भक्ताच्या अंतरी बैसे नारायण कृपेचे सिंहासन घालून या. इकडे नामदेव महाराज देवाचा शोध घेत पावलाच्या मागाने सावता बाबांच्या मळ्यापर्यंत नामदेव महाराज पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर नामदेव महाराजांना असा विचार पडला देवाचे पाऊल चरण रजित पर्यंत आले, पण आता कोठे गुप्त झाला समोजेना कोठे गुप्त झाला
महाराजांनी पाहिलं सावता बाबाला आणि सावता बाबांनी पाहिलं नामदेव महाराजांना. नाही दोघांनी एकमेकाला पाहिल्याबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. आलिंगना घाडे आलिंगना घाडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा. सावता बाबा काही बोले ना पण नामदेव महाराजांनी पाहिलं तर सावत्याच्या अंतरी झळके पितांबर नाम्याने सत्वर ओळखेला दरोनिया दशी काढीला बाहेर दरोनिया दशी काढीला बाहेर दरोनिया दशी काढीला बाहेर आजे जे कार तयारी आपण मकडत होतो. देव माझ्याबरोबर बोलतो मी सांगितलं देव जेवण करतो. ज्या श्री संत सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला हृदयात साठवलं. धन्यताची माता धन्यताची पिता धन्यताची माता धन्यताची पिता ज्या सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला हृदय साठवलं आणि त्या प्रसंगाला नामदेव महाराजांनी अभंग म्हटलं. धन्य प्यारण रत्नाची काम जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा गर घेतला किंवा धरीला उतारा माळ्या घरी. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. या वेळेला विठ्ठल विठ्ठल सिद्ध भूमिकेची निर्भयतेचे उद्गार काढता. भूमिका तशा दोन प्रकारच्या, एक सिद्ध व दुसरी साधक. सिद्ध भूमिकेतील भजन करतो तो प्रेमाने करतो. साधक भूमिकेतील भजन करतो तो भीतीपोटी करतो. कल्पना करा जुन्या काळात बरीच मंडळी म्हणजे संपूर्ण गावातच लोक राहायचे. तुमच्याकडे जसे राहतात तसे संपूर्ण गावात राहायचे. शेतात मळ्यात कोणच राहत नव्हते. आणि बाजूला एखादा शिव असू द्या, थोडा उघड रस्ता असू द्या, रात्री 12-1 ची वेळ असावा आणि जुने म्हातारे म्हणायचे वीड वरड बोडेल इकडे काहीतरी वाजत. असं जर संकट असं जर वेळ आपल्यावर आली ना मग त्या टायमाला आपलं भजन चालतं. राम 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 कुठपर्यंत जास्तीत जास्त आपल्या ग्रामपंचायतीच्या लाईट पर्यंत. लाईटात आलो हमारे अंगण में तुझं काहीच काम नाही. म्हणजे साधक भूमिकेतील तुम्ही आम्ही भजन तसे सर्वच करतात. माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये खुलासा केले. देखा मनुष्य जात सकळम सोबता भजन शिळम माझ्या ठाईने कळवतले असे. याप्रमाणे साधक भूमिकेतील भजन करतो तो भीतीपोटी करतो. सिद्ध महात्मा जे भजन करतो ते
किती मोठ्या प्रेमाने करतो. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, कंठी प्रेमानाटे भयाने लोटे, कंठी प्रेमानाटे भयाने लोटे, कंठी प्रेमानाटे भयाने लोटे, कंठी प्रेमानाटे भयाने लोटे, भय करतो राम रूपा हृदय प्रगटे राम रूपा मग राम नामे उपजे आवाडी, मग राम नामे उपजे आवाडी, हृदय प्रगटे संसारात होते ते, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. श्री संत सावता महाराजांनी संसार केला, पण कसा केला? अवगती संसार केला ब्रह्मरूपा, अवगती संसार केला ब्रह्मरूपा, अवगती साधन मुखे नाम हृदय ध्यान, अशा प्रकारे श्री संत सावता महाराजांनी भजन केलं. त्यामुळे श्री संत सावता महाराजांना माणसातच नाही, कांद्यात लसणात मोळ्यात सर्व कांदा मोळा भाजी भाजी औटी विठा बाजी औटी विठा बाजी Oh,
प्रीती भगवत भावना सर्वभूती विठाल अशा प्रकारे या सावता बारावांचा असल्यामुळं नास्तिकवाद्यांनी बराच त्रास दिला. म्हणजे कुठलंही गाव असलं तर संपूर्ण गाव नास्तिक नसतं आणि कुठलंही गाव असलं तरी आस्तिकही पूर्ण गाव नसतं. म्हणून काही मंडळीने त्रास दिला. तुका म्हणे खळ संत पिढी ती चांडाळ. खळ समाजाने एवढा त्रास दिला. महाराजांचं घर पेटवलं, ऊस जाळला, विहीर बुजवली, बराच त्रास दिला. तरी महाराजांच्या चेहऱ्यावर महाराजांच्या मनावर कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन असायचं. कसं असायचं? आमचे नाथ महाराज खुलासा करतात. सुख दुःख समान सकळ जेव्हा दर्शन घेतलं. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. या नियमाप्रमाणे सावता बाबांना विचारवला ते खाऊ महाराज, नास्तिकवाद्यांनी एवढा त्रास दिला, विहीर बुजवली, घर जाळलं, ऊस पेटवला, सारा प्रपंचाचा धिंगाणा केला, तरी तुमच्या चेहऱ्यावर थोडाफार परिणाम नाही, तुमचं भजनही देखील बंद नाही. मग आलेल्या सात्विकांना उत्तर दिलं महाराजांनी, या नास्तिक समाजाचं सोडा हो. संपूर्ण जगाला खाणारा काळ, त्या काळाला सुद्धा आम्ही घाबरत नाही, उलट त्या काळाच्या डोक्यावर सोटेच मारू. याचा खुलासा नामाची Oy
महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतात आलेले भाविक एकदम शाशंकित झाले आणि विचार करू लागले खाऊ महाराज नामाच्या बळावर एवढंच करता येतं का नामाच्या बळावर सोटे मारता येते तुम्हाला त्यावेळेला महाराजांनी सांगितलं तसे बळाचे 9 प्रकार शास्त्रामध्ये बाबा 9 प्रकार सांगितले परमार्थिक 4 व्यवहारिक 5 परंतु आपल्याला 2-4 सांगतो एक शारीरिक बळ दुसरं पारिवारिक बळ तिसरं श्रीमंतीचं बळ चौथं सत्ता बळ आणि 5वं आहे ते बुद्धिबळ आता शारीरिक बळ म्हटल्यानंतर शारीरिक बळ पाहिजे ते कशा करता पाहिजे परमार्था करता पाहिजे कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा परंतु काय होतो शारीरिक बळ काही टायमाला असं होतं एकच 10-20 वर्षाचं पुरे असं वागत ना तारुण्याच्या मध्ये नमाने कोणाशी सदा मुसमुशी धुळी जायचा या नियमाप्रमाणे महाराज म्हणतात तारुण्याचं वय पाहिजे नर्मदा परिक्रमा करायला दिंड्या वाऱ्या करायला मग त्र्यंबकची असो मुक्ताईची असो पंढरीची असो आळंदीची असो मग शारीरिक बळ महत्वाचं सांगितलं मग शारीरिक बळ कसं चला रामायणामध्ये रावणाकडे शारीरिक बळ होतं किती होतं म्हणतात रावणाने कैलास पर्वत हलवला होता म्हणजे एवढं बळ होतं चला 2 नंबरचं पारिवारिक बळ सांगितलं रावणाकडे पारिवारिक बळ फार मोठं होतं समुद्राचा गाडा म्हणजे मोजमाप करता येणार नाही एवढा मोठा रावणाचा पारिवारिक बळ होतं श्रीमंतीचा जर विचार केला तर तुमच्या आमच्या सारखे काही अर्धा तोळा 1 ग्रॅम होतं का 5 लक्ष घरे पाषाणाची देते 7 लक्ष तिथे बेटी बंदी कोटी घर देते काशाने तांब्याचे शुद्ध कंचनाचे 7 कोटी एवढी श्रीमंत रावणाकडे होती चला रावणाची सत्ता काय तुमच्या आमच्या सारखी ग्रामपंचायत सदस्य 30 कोटी देवता ज्यांनी ताब्यात टाकल्या होत्या 30 कोटी देवता म्हणून अष्टकोटी भैरव या नियमाप्रमाणे रावणाची सत्ता देखील जबरदस्त होती चला रावण बुद्धिबळाने सत्ता काही कमकुवत नव्हता नाथ महाराज मला वाटतं भागवत रामायणात खुलासा करतात रावणाने वेदाचं खंडन केलं होतं एवढा बुद्धिवान रावण होता तरी सावता महाराज म्हणतात एवढं 5 बळ असून सुद्धा त्याला प्रभू रामचंद्राचे एका बाणाने मारावं लागलं विठ्ठल शारीरिक बळ असावं शारीरिक बळानं तो कोणाला काही समजत नाही परंतु शारीरिक बळ जरी श्रेष्ठ सांगितलं इथं जर एखाद्या गावात एखादा पैलवान असला जर त्याच गावात 10-5 भावाचा जोड जमाव जर असला मोठा परिवार असला तर एका शारीरिक बळावाल्याचं त्यांच्या पुढे काही चालत नाही कशावरून तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तालुका पातळीवरला पैलवान होता आणि तो असल्या कारणाने आपल्या आंतरवेली गावामध्ये आला त्यावेळेला आल्यानंतर कुस्त्या आता त्या झोंब्या कुस्त्या म्हटल्यानंतर दुपारून होते बाबा म्हणजे संध्याकाळी चांगला लाईट लागून जात्या तिथपर्यंत चालतात आणि मग तो असा बसवून पिंपळगावच्या ठिकाणी त्याला लांब जायचं असल्यामुळं तिथं गेला गेस्ट हाऊसला तो मुक्कामाला थांबला आता थांबल्यामुळं त्या कोर्टला भेटणं असल्यामुळं तो पहिलवानच भेजा भेटणं त्याला त्रास द्यायला लागले ते उड्या रात्री तो उठला आणि दंड ठोकायला लागला तुम्ही मला ओळखलं का चिरडून टाकेल तुम्हाला मी नुसता पहिलवानच नाही मला 2 नाव आहे पहिलवान दुसरं नाव काय मल्ल आता ते 4-5 ढेकण होती त्यांनी विचार केला अरे आपली चांगली भाऊबंदकी जर गोळा केली हा मल्ल असलं तरी आपल्या पुढे काय करेल त्यांनी सर्व त्यांचे भाऊबंद बोलून आणले तुलाच काय 2 नाव आहे आम्हाला सुद्धा 2 नाव आहे एकनाला दुसरं नाव खटमल्ल आहे आणि मग रात्री 11 वाजले 12 वाजले 1:30 वाजले बाबा सर्व भाऊबंद जे बिलगले ना याला कुठे झोप येऊ देते हो
दीड पावणे 2 वाजता एवढा तालुका पातळीवरला पैलवान पण 1:45 वाजता हात जोडले होते आणि या परिवारापुढं आणि म्हणू लागला, खटमाल बाया खटमाल बाया जोड दे रे खटिया बस काय पावणे गो हे बस काय पावणे गो आग मुझे सोने गो बस काय पावणे गो आग मुझे सोने गो एवढा मोठा तालुका पातळीवरला पैलवान पण त्या परिवारापुढे हात जोडले आणि तेवढ्या 2 वाजता म्हणू लागला, खटमाल बाया सोड मेरा खटिया बस काय पाहुणे दो आबा मुझे सोने दो. अरे 2 वाजत आले, झोपू दे रे मला. माझा सांगायचा मुद्दा इथं संपला. कसं आहे पैलवान असला तर गावात 10-5 भावांचा जोड जमावा असला तो किती ताकद असली त्यांच्या पुढे त्याचं काही चालत नाही. म्हणून शारीरिक बळापेक्षा परिवारिक बळ श्रेष्ठ ठरलं. आता परिवारिक बळ जरी श्रेष्ठ असलं पण ते जर गरिबी असलं ना त्याला निर्बुद्ध श्रीमंताच्या दारात नोकरी चाकरी काम करावं लागत. म्हणून परिवारिक बळापेक्षा श्रीमंतीचं बळ श्रेष्ठ ठरलंय. आता श्रीमंत जरी कसाही असला बाबा याच्यावर जर काही संकट आलं ना तर गावात एखादा सत्ताधीश वाल्यापुढे त्याला वाकावं लागतं, झुकावं लागतं. मी नाव नाही सांगत आमच्या गावातली घडलेली सत्य घटना आहे. कारण काय समाज आपला मोठा आहे, कोणच तरी ना जवळच राहून जात. आणि कमीत कमी 50 एकर ऊस राहायचा बाबा. त्या काळात तुम्ही पाहिले आमच्या गावात ऊस किती राहायचा. आणि मग त्या 50 एकरावाल्याच्या विहिरीत भाऊबंदाची रोजंदारी आली. एक 5 वर्षाचं पोरग बाबा, एक 2-2.5 वर्षाचं पोरग. काय घरात कुरबुर झाली असेल, काय नाही झाली असेल तिची तिला माहिती किंवा देवाला माहिती. अहो ती आली 5 वर्षाचं मी ढकलून दिलं आणि ती 2 वर्षाचं ढकलून दिलं आणि ती टेपवर कठडावर नडगावानी बसली. म्हणजे त्या मोठ्या धान्याच्या विहिरीत दोन्ही पोरं लुटून दिले. पोरं फुगून वर आले. त्या वेळेला एक घडी आला त्या विहिरीत, त्यांनी पाहिलं अरे नडक बसले आणि दोन्ही पोरग फुगून वर आले. आता ह्या शेतकऱ्याला माहित झालं, याला कधी पोलीस माहिती नाही, याला कधी कचेरी कोर्टाची पायरी माहिती नाही. परंतु याच्या असं संकट आलं. आपलं घर माहिती चौकामध्ये आमची तर ते आमचे भाऊबंदाचे पुढारी वारले ते आता साहेबराव पाटील म्हणून ते पैसे राहायचे वस्त्रीमध्ये. आणि तेवढ्यात ते श्रीमंतग्रस्त आले, उपरनं काढलं आणि त्यांच्या पायावर टाकलं. अण्णा एवढ्या संकटातून वाचवा. यांना काहीच माहित नाही ना, नुसताच पैसा पण पुढच्या काय भानगडी. म्हणजे माझा सांगायचं मुद्दा हा आहे, किती श्रीमंत असला पण गावात एखादा सत्ताधीश असला ना त्याच्या पुढे त्याला झुकावं लागतं, वाकावं लागतं. सत्ता मिळवताना सत्ता सहजासहजी अशी भेटत नाही बाबा. तुम्ही त्यातले नाही पण आम्ही त्यातून आलोय. तो बुद्धिबळाचा वापर करावा लागतो. म्हणजे कोणत्या वार्डात कोण उभा करायचा, त्याच्या मागे किती भावकी, त्याच्या मागे किती मतदान आहे, म्हणजे अशी बुद्धीचा वापर तिथं करावा लागतो. म्हणून या चारीपेक्षा बुद्धिबळ श्रेष्ठ समजलं. बुद्धिबळ एवढं श्रेष्ठ आहे जसं मग तुम्हाला मी दृष्टांत सांगितलं तसा दुसरा आता शेवटचा एक दृष्टांत असा आहे. जिल्हा पातळीवरला पैलवान आला आणि तो आल्यानंतर त्याला जोडच लागेना. जिल्हा पातळीवरला कोणीच हात धरी ना. गावकरी म्हणू लागले अरे देण फुकट घेऊन जाईल. मग आपल्या गावात माझी सरपंच पहिला कुस्त्या मारत होता आणि तो बरा होता माझ्यापेक्षा थोडा. मग ते गावकरी काय म्हणले फुकट देणे केल्यापेक्षा याचा खेळ तरी पाहू द्या. कमीत कमी त्याला सरपंचाला हात धरा लावा, त्याचा त्यांचा खेळ पाहू द्या. सरपंचाला गावकरी म्हणाले अरे बाबा फुकट देण घेऊन जाईल आधीच दिली. तो म्हणे काय बना खेळ सुटून गेला ना, काय मजा आहे का. पण गावकऱ्यांनी जास्त आग्रह केला पण यांना बरोबर बुद्धिबळाचा वापर केला. याला चिली दिली बाबा, कपडे काढले गेला
असं मुंडकं लावलं आणि त्याला कानात सांगितलं, गावानं 50,000 दिले ना, माझा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, माझं गावगाडा आहे, मी बरेच दिवस इथं सरपंच होतो, गावकऱ्यांचे 50 अधिक मी 50 देतो, पण आज पडून घेतो. त्याने विचार केला, आज कोणी जोड नाही आला, एखादा जोड आला असता तर 50 नसते, लाख रुपये भेटणारी. त्याने मी ऐकलं, पहिलवानीच भेजा आणि चालली कुस्ती. झाली घटकावर आडवे तिडवे झाले, पाडला बा पहिलवान, पहिलवान पडला आणि जो सरपंच गावानं उच्चाला, एवढा मोठा पहिलवान सरपंचानं पाडला, एवढा मोठा पहिलवान. अहो जी मिरवणूक चालली बाबा रात्री 8 वाजेपर्यंत, हे चालायची माग रप राईट पहिलवान मिरवणूक सरपंच. 8 वाजता 8:30 वाजता मिरवणूक संपली. सरपंच घरी गेले, कपडे बिपडे झटकवले, ती गुलाबाचे आंघोळ केली आणि आपल्या क्वार्टवर बसले. तेवढ्यात रप राईट आली. कोण? पहिलवान. दरवाजा ठोठावला, उघडला दरवाजा. कोण? पहिलवान. या चहा नाही. पहिलवान दूध आणा. दूध पेले. पहिलवान दूध पेला आणि सरपंचाने विचारलं, कुणीकडे आले? पहिलवान घरात झाला. तो काय आनंदाच्या भरात विसरले सरपंच, आपलं काय ठरलेलं होतं. सरपंच म्हणे, कुस्ती किती दसमुख करतात? आमचे आजोबा कुस्ती खेळत होते, आमचे पंजोबा कुस्ती खेळत होते, आमचे वडील कुस्ती खेळत होते, आमची आता 4थी पिढी, 4 पिढ्यापासून आमच्या घराण्यात कुस्तीचा खेळ आहे. सरपंच म्हणे, मग 4 पिढ्या झाल्या, काही डाव घेऊ? पहिलवान म्हणे, डाव भरपूर आहे मला, पण आपलं ठरलेलं होतं. मग बावळा काय ठरलेलं होतं? हा एक ना डावच होता ना, माझा मुद्दा सांगण्याचा इथं संपला. मी काय सांगू राहिलो? बुद्धिबळ सर्वचारीपेक्षा श्रेष्ठ आहे. रावणाकडे एवढं असून सुद्धा प्रभू रामचंद्राच्या का बाणात मारावं लागलं? नाही, हिरण्यकश्यपूने बुद्धिबळाचा वापर केला, तपश्चर्या करून ब्रह्मदेव प्रसन्न केला. मला रात्री मरण नको, दिवसा नको, श्रीकोण नको, पुरुषार नको, शास्त्र नको, आसरा नको, मला मरणच नको. एवढा बुद्धिबळाचा वापर केला, परंतु हिरण्यकश्यपूला सुद्धा मरवाच लागलं. विठाला पेक्षा आमचं नामाचं बळ श्रेष्ठ आहे. कशावरून? नागबाबांनी काळाला 3 वेळेस परत पाठवलं. पहिल्या वेळेस नागबाबांची प्रेत यात्रा चालली, तिथल्या म्हणतात तेलीनाजीची मुलगी पहिल्याच मुळाला लग्न झालेली, पहिल्या मुळाला नांदायला निघाली, नागबाबाची प्रेत यात्रा चालली. आजीने पाहिलं. आजी म्हणे, बाई हा काय आपशकून, पहिल्याच मुळाला मग एकुलती एक पोर नांदाय चालली, या नाथाला काही माग पुढं मारायला वेळ नव्हता का? तिरडीवरती नाथ महाराजांनी ऐकलं, खाली डोरे. तेलीनाजीची मुलगी आज नांदायला जाऊ दे, आपण बघू एका दिवशी, चला रिटर्न आले. परत म्हणतात 5-6 दिवसाने नाथ महाराजांची तिरडीवर यात्रा चालली. त्यात एक भाऊबंद कणलं म्हणजे चालू पिरडीतच म्हणलं का रे, नाथानं एवढा दिमागानं परमार्थ केला, पण जाताना तर आपल्याच खांद्यावर चालला. नाथबाबानं ते ऐकलं, खाली ठेवू. असं काही मी बॉम्ब लिहून नाही दिला, तुमच्या खांद्यावरच गेलो पाहिजे, मला जायचं तसं जाईल, चला घरी. परत घरी. आणि घरी आल्यानंतर परत 5-6 दिवसांनी म्हणतात नाथ महाराज स्वतःहून गोदावरी मातेत गेले. फक्त वर फुलंच आलं, नाथ महाराज मुक्ताई सारखे अदृश्य झाले. विठाला उदाहरण घ्यायचं, आमच्या संत माई बापांनी देहा सगट वैकुंठ गमन केलं. मी सांगतो असं नाही, प्रयाण काळी देवे विमान पाठविले,
यांना कळू नाही देणार नाही जरी पाठ नसला मला वाटतं निळव महाराजांच्या आरतीमध्ये खुलासा आहे हा. प्रयाण काळी देवी मन पाठविले कलीच्या काळा माझी आता तवले मानवले घेऊन निजनामा गेले निळा म्हणे सकळ संत तोषाविले जे जे आधी सद्गुरु स्वामी तो कया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोय राम. तिसरं उदाहरण द्यायचं आमच्या ध्रुव बाळाचं 36,000 वर्ष राज्य केलं आणि शेवटी त्यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून ऋषिकेश जवळ तपाला बसले. त्यावेळेला भगवान परमात्म्याने विमान पाठवलं आणि आम्हाला सांगितलं जा ध्रुव बाळाला घेऊन या. ज्या वेळेला विमान आलं ध्रुव बाळाला घेण्यासाठी त्या वेळेला यम धर्म हात जोडून म्हणाला यम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या करत इष्ट तसे. या नियमाप्रमाणे सांगितलं मला काही काम सांगा महाराज. ध्रुव बाळाने सांगितलं मला विमानात बसता येणार नाही खाली वाक. आणि मग यमाच्या डोक्यावर पाय दिला आणि ध्रुव बाळ विमानात आरूढ झाले. कडी काळाचे यमाच्या डोक्यावर पाय दिला आणि महाराज यमधाम देवलोकाला गेले. माझा सांगायचा मुद्दा इतकाच आहे नामाच्या बळे नबिऊ सर्वथाम कलिकाळाचे माथा सोटे मारू. मग ते आलेली भाविक होते ते विचारलेले गाव मार फक्त नामाच्या बळावर एवढंच करता येतं का. महाराज म्हणाले नाही 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 अजून नामाच्या बळावर वैकुंठातला देव इथं आणून निर्गुण स्थितीतून सगुण साकारून आमच्या कीर्तनात नाचायला लावून आणि आम्ही सुद्धा त्याचं गीत गाऊन वैकुंठीचा देव What would you
कारण का त्या भगवान परमात्म्याला कीर्तनाची आवडी तुका म्हणे अशी कीर्तनाची गोडी योगी घाली उडी नामासाठी त्या भगवान परमात्म्याला कीर्तन भजन आवडत म्हणून नामदेव कीर्तन करे पुढे देवानाचे नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचले ना त्या भगवान परमात्म्याला नामाची आवड नामाची गोडी असल्यामुळं एक वेळेला नारद मुनीने प्रश्न केला देवा नेमका तुमचा पत्ता सांगून जाओ कुठेतरी हिंडायला लागत यांचे वस्ती पाय त्यांच्या घरी पाय इकडे तिकडे पाहिल्यापेक्षा नेमकं तुमचं ठिकाण कुठे असतं त्या वेळेला भगवंताने सांगितलं होतं काय सांगितलं होतं माझी भक्त गाती जय मी असतो मला दुसरीकडे पाहण्याची काही गरज नाही म्हणून वैकुंठीचा देव आणूया कीर्तने विठ्ठल गावोनी नाचू रंगी आम्ही सुद्धा त्याचं गीती गाऊन नाचू बाबा नाचणाऱ्याचे 3 प्रकारे एक तमगुणी दुसरा रजगुणी तिसरा सत्वगुणी तमगुणी नाचतो तो तमाशा पाहणारा आणि नाचणारा नरकाला जातो शास्त्र सांगतं रजगुणी नाचतो तो वरातीत फुलक्यात नाचतो पदरात काही भेटत नाही फार झालं तर पॅन्ट फाडून घेतो आणि तिसरा सत्वगुणी तो जो नाचतो दिंडी वारीत हरिपाठात कीर्तनात जो नाचतो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या नियमाप्रमाणे नाचणाऱ्यांचे प्रकार आहे म्हणून विठ्ठल गावुनी नाचू रंगी विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर आणि पार्वती माता फिरत असताना पार्वती मातांना प्रश्न केला भगवान शंकराला गाव तुमचा भक्त येतो आणि त्याला पार खाय खर्चाय वाचून अवकाळा चालल्या एकुलता 5-6 वर्षाचं पोरग अजून कामजोग नाही हे म्हातारीचं वय संपलं म्हणजे यांना काम होत नाही निदान कमीत कमी यांना दिवसभर खायला तरी पुरेल असं काहीतरी तुम्ही द्यायला पाहिजे भगवान शंकर म्हणाले त्यांचं प्रारब्ध तसं आहे आदल्या जन्मात त्यांनी वाईट कर्म केलेलं असल्यामुळे त्यांना या जन्मात ते भोगावंच लागतं भोगतो ना घडी या नियमाप्रमाणे पार्वती माता म्हणू लागली नाही काही दिलं नाही तुमच्या मनानं तुम्ही उडकू राहिले हे काही बरं नाही द्या आणि मग पार्वती मातेचा आग्रह असतो तेव्हा ऐकावं लागलं तुम्ही आम्ही ऐकतो काही विशेष नाही मग पार्वती मातेचं सांगितलं तरी भगवान शंकर म्हणजे काही उपयोग होणार नाही तू हात धरू नको त्याचा थोडाफार सुद्धा परिणाम घडणार नाही याच्यावर म्हणाल की नाही काही करा चला त्यांच्या झोपडीपर्यंत पण दोघेही झोपडीत गेले आणि बाहेरून आवाज दिला आज कोणी आहे का बाबाला उठस तोरण बाहेर येवस्तोर म्हातारी पुढे आली बाबा दापायचे थांबरे तू मला पाहू दे कोणी असं करता करता पण म्हातारी बाबांच्या पुढे आली आल्यानंतर विचारलं कोण म्हणे मी भगवान शंकर ती म्हातारी
आग गवस असल्या कारण ती म्हणे याऊ भगवान शंकर म्हणे माझी पार्वती असं असं काल आले तुम्ही म्हणे तू मला तिघांना 3 वर द्यायची म्हणे मला बी हो म्हणे तुला द्यायची वर द्यायचं म्हातारा थांब अरे थांब ना तू मला बोलू दे ना काय भानगडे पाहू दे ना पण म्हातारी आग गवस असल्यामुळे ऐके ना म्हातारीने पहिला वर मला द्या भगवान म्हणे चालेल काही हरकत नाही बोला काय वर पाहिजे आता म्हातारीची केस कोणीकडे दात कोणीकडे सगळा बिगडा होऊन जातो म्हातारपणात म्हातारी म्हणे मला 18-20 वर्षाची मुलगी करा भगवान म्हणे तसंच आता ही म्हातारी झाली 18-20 वर्षाची मुलगी म्हातारं चिरडलं 75-80 वर्षाचं म्हातारं घेऊन यार काही लाज मी म्हणायचो थांबानाच म्हातारं चिडलं म्हातारं लागले शिव्या द्यायला यांनी सांगितलं बाबा तुम्ही शिव्या देऊ नका तुम्हाला वर देतो हे मी काही शिव्या देऊ नका म्हणजे मला वर देणार आहे का मग असा वर द्या हिला गाडीवून करा म्हातारा जागा चालता म्हातारा म्हणे हिला पहिलं गाडीवून करा तताच तू झाली गाडीवून आता दोघांचे 2 वर्ष संपले एकच वर राहिला ते 5-6 वर्षाचं पोरग होतं ते लागलं रडायला ती आई राहिली आता लहानपणात म्हणजे पोराला काय लागती आई लग्न झाले हो ठीक आहे पण त्याच्या आधी तर आईच लागला पोरग लागला रडायला भगवान शंकर पार्वती म्हणे बाळा तू रडू नको तुला एक वर द्यायचं काय पाहिजे कोणी माझी आई तसंच तू संपला विषय माझा सांगायचा मुद्दा इतकाच आला काही उपयोग झाला का भगवान शंकर प्रसन्न होऊन 3 वर देऊन जैसे थे विठ्ठल विठ्ठल काय होतं बाबा काही वेळेला मंडळी आपल्या मनानं संप्रदाय काय सांगतो संत महात्म्यांचं वचन काय आहे संत महात्मे कोणत्या मार्गाने गेले अलीकडं बरीच मंडळी याची विचार करत नाही आता वाशी पाळले कीर्तनकारांनी सुद्धा ते बंधन पाळायला पाहिजे तुमच्यासारखे पाळता पण आमच्यासारख्याशी सैराट सुटले म्हणजे इथं बंधनी पाहून या ग्रंथ या नियमाप्रमाणे काय नाही यांचं अभंगाची भेट नाही यांनी काय नाही फक्त येणे नाचायचं आणि तुम्ही हसायचं नोटा द्यायच्या बरं आहे का हे चांगलं नाही काय झालं एका डॉक्टरचा धंदा पिंपळगाव सिटीत काही चाले ना मग त्यांनी खेडगाव सारखं मोठं गाव पाहिलं आणि मोठा बोर्ड लिवला तुम्ही असं जसं आता चौफुली रोडवर लावले ना सत्याचं बोर्ड बॅनर असा बॅनर लावला कुठल्याही आजारावर 500 रुपयात इलाज केला जाईल न गुण आल्यास 2000 रुपये बक्षीस देण्यात येईल आता 2000 म्हणजे आपण लय चटकून गेलोय मोदींना 2000ची ओळख करून दिली आणि मग एक जणांनी माझ्यासारखा ठिकाणी विचार केला आपल्याला काही आजार नाही पण यांना बोर्ड लावले तर 2000 घ्यायला काय हरकत नाही गेला दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी पडा आडवी पडले काय होतं कोणी माझे जिभेची चवच गेली म्हणजे तिखट भाजी खाल्ली तरी तिखट लागत नाही खीर खाल्ली तरी गोड लागत नाही आपण खाल्ली ना म्हणून सांगतो म्हणजे जिभेची चवच गेली बा एकदम सिस्टरला म्हणे 3 नंबर ड्रावर मधून छोटीशी बॉटल आणा बॉटल आणल्यानंतर 2 थेंब याच्या जिभेवर टाकले आता ते औषध नव्हतंच नियमानं ते काय होतं पेट्रोल आता याच्या जिभेवर पडलं तो काय डॉक्टर हे औषध नाही डॉक्टर म्हणे मग पेट्रोल आहे डॉक्टर म्हणे बरोबर गेलेली जिभेची चव आली 500 रुपये त्यामुळे 2000 कमायला गेलो त्याच्यात 500 घालून बसलो डॉक्टर बदमाशी परत घरी गेला 4-8 दिवसांना परत आल्यानंतर 4-8 दिवसांना आला त्यानं पाहिलं 1.5 महिना पण घेऊच ना आपण आणि आल्यानंतर डॉक्टर म्हणे पडा आडवी पडले आता काय होतं स्मरण म्हणजे रात्रीतून स्मरण गेलं रात्री काय भाजी खाल्ली हे आठवत नाही मला काल कोण भेटलं येताना कोण भेटलं म्हणजे स्मरण अजिबातच माझी बुद्धीच गायब झाली डॉक्टर सिस्टरला सांगितलं 3 नंबर ड्रावर म्हणून बॉटल आणा परत आणली तेच होतं काय पेट्रोल 2 थेंब याचे घेऊन टाकले
सांगणाराचा लायतो जाऊ द्या, त्याला यमाची ओळख असली मग त्याची कामे. आणि मग टाकले आम 2 थेंब टाकले मग हा गागला बा परत. काय डॉक्टर 8-10 दिवसापूर्वी आलो होतो, हे पेट्रोलच टाकलं ना, आजही पेट्रोल टाकलं. डॉक्टर म्हणे बरोबर. रात्री काय भाजी खाल्ली आठवत नव्हतं, 8-10 दिवसापूर्वीच पेट्रोल टाकले, ओळखू आलं. गेलेली म्हणजे बुद्धी आठवायला लागली ना, 8-10 दिवसाचं आठवलं आणि तुम्हाला बरोबर 500 रुपये आणा. अरे आम्ही 2000 कमवायला 1000 तर घालूनच बसलो. ठीक आहे चला, परत 8-10 दिवस जाऊ दिले ना. 8-10 दिवसांनी एक 5-6 वर्षाचं पोरे पाहिले, त्याला सांगितलं 10 रुपये देतो बाबा चॉकलेटला, डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत घेऊन चाल मला. त्याच्या पाठीवर मुद्दामच हात ठेवला, दवाखान्यात गेला. डॉक्टर म्हणे पडा आडवे पडला. आता काय होतं, कोणी एका दृष्टी केली म्हणजे काहीच दिसत नाही मला. तुमच्यापर्यंत यायचं तर ह्या पोऱ्याला 10 रुपये दिले चॉकलेट खेळायला, इथपर्यंत आलो. बरोबर ठीक आहे म्हणजे. डॉक्टर म्हणे आता पेट्रोल टाकून काय उपयोग नाही. सांगितलं बाबा तुझ्या आजारापुढं मी हरलो. हा म्हणे मनाची मनात म्हणला 1000 गेले पण 1000 ना घेतला. डॉक्टर म्हणे तुझ्या आजारापुढं हरलो, काही हरकत नाही. सूट पॅन्टच्या खिशातून पॅकेटातून जुनी कोरी 20ची लाल नोट काढली, याच्या हातावर दिली. त्याच्या हातावर दिल्या बरं. हा म्हणे काय डॉक्टर, बोर्ड मोठ्या दिमागाना लावला. 500 रुपयाचा इलाज केला जाईल, न गुण आल्या 2000 रुपये देण्यात येईल. ही 20 रुपयाची नोट. डॉक्टर म्हणे बरोबर. गेलेली दृष्टी परत आली, 500 रुपये आल्या. विठाला बाबा एका पाठ करावा लागत आहे, तिकडून आणायचं इकडे जोडायचं. संप्रदायाचा नियम का सांगतो, भगवान माझा सांगायचा हा होता. भगवान परमात्म्याला नामाची आवड असल्यामुळं, नामाची गोडी असल्यामुळं इथं येतो. निर्गुण स्थितीतून सगुण साकार होऊन आणि आमच्या कीर्तनात नाचतो आणि आम्ही सुद्धा त्याचं गीती गाऊन नाचतो. मग त्या वेळेला आलेले भाविक परत म्हणू लागले का महाराज हा भगवान परमात्मा तुमच्या पुरताच येतो का? बाबांनी सांगितलं नाही, संपूर्ण जगाला आनंद प्राप्त करू, जशी दिवाळीचा सण सर्व साजरा करतात त्या नियमानं करू आणि त्या वनमाळी पर्यंत चित्तात करू. त्याचा खुलासा तिसरे
करुणी दिवाळी प्रेमी वनमाळे चित्ती धरू. संसारिक लोक आपण दिवाळी साजरी करत असताना फार अडचण राहते. बळ आपण आनंद साजरा करतो. वास्तविक पाहिलं तर दिवाळीच्या सणात आपली होळी झालेली असते. कारण का दिवाळीचा सण म्हटल्यानंतर सर्व पैशाचंच काम येतं. त्यामुळे आपण शेतकरी मंडळी बळ जर साजरा करतो आणि आपली मनातून तो होळीच व्हायला असते. परंतु महाराज म्हणतात संत महात्म्याकडे काही नसलं, होळी असली तरी दिवाळी आणि दिवाळी असली तरी होळी. वास्तविक पाहिलं संत महात्म्याची परिस्थिती जरी अलीकडे अशी झाली असेल, कशी झाली असेल, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणे त्यांच्याच प्रमाणानं जाबू पुढती विके कुत्रे घरारा घेते, जाबू पुढती विके कुत्रे घरारा घेते, जाऊ पुढती विके कुत्रे घरारा घेते, जाऊ पुढती विके कुत्रे घरारा सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाबू पुढते भिके कुत्री घर राखेते. या नियमाप्रमाणे जरी असलं तरी महाराज म्हणतात होळी असली तरी दिवाळी, दिवाळी असली तरी होळी. संत महात्म्याला की दिवाळीची ठोबाचे राजा नित्य दिवाळी. म्हणजे आम्हाला कधी अडचण नाही, आमच्याकडे कधी होळी नाही. आम्ही अगदी आनंदात भगवान परमेश्वराच्या चिंतनात सतत दिनरजनी आचिदंदा गोविंदाची पवाडे किंवा रात्रही न कळे दिवसही न कळे नांगी खेळे दैवत. या नियमाप्रमाणे मग संत महात्म्यांनी काय केलं, त्यांनी जी केलं ते आपण करावे. ढोपार Oh
पंतेचा देवान या कीर्तने विठ्ठल गाभुनी नाचू रंगे. संत महात्मे रात्रंदिवस त्या भगवान परमेश्वराचं चिंतन भजन करतात. काय करतात? त्यांना माहिती संसारामध्ये किती कमवलं, किती रातपात केली तरी स्वतःच्या जीवनासाठी काहीच नाही. ही फक्त जे वडील करते या नाम धर्म ठेवते या नियमाप्रमाणे आपल्या पंजोबाने आज्याच्या खांद्यावर दिलं, आज्याने आपल्या वडिलांच्या दिले, वडिलांनी आपल्या दिले, आपण आपल्या पोरांच्या देणारे. परंतु आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपुले आपण करा सोड म्हणून संसार बंधन थोडा या नियमाप्रमाणे सप्ताह असेल. कमीत कमी वर्षातून आपल्याला येणारा सप्ताह. पुरुष मंडळी बऱ्याच ठिकाणी बरीचशी आवडीची मंडळी असली ती पेट्रोल जाळून डिझेल जाळून कुठंतरी आनंद लुटून घेतात. महिला मंडळीला ह्याच निमित्तानं वर्षातून येणारा सप्ताह तेवढाच आनंद भेटतो. आणि म्हणून संत महात्म्यांनी जे सांगितलं बाबा ते तुम्ही आम्ही करायला पाहिजे आणि आपलं कर्तव्य. नाही भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला निर्माण केलं, देवी दिला देव म्हणजे ना गोमटा या नियमाप्रमाणे. पण आधी तर काय झालं बाबा, बोललं तर असं म्हणते हे का म्हणून जीव जाळे द्या असा प्रकार येतो. माग मी सोनामला बोललो कीर्तनकार बरेचशा तुम्ही मंडळीने शेपरून ठेवले. काय होतं तुमच्याकडे घडामोड तुम्हाला काही वाटत नाही, पण आमच्या दुष्काळी तालुक्यात लई जड जातात नाही का बाबा, तुम्हाला माहिती आमच्या. आणि म्हणून मी माग असंच बोलून गेलो यांना, असा परमार्थाची रीत नाही, असा परमार्थ नाही पाहिजे. पण आता काय करावं त्याला मोठा प्रश्नच येतो. पण समाजाने थोडा विचार करावा. बरेच कीर्तनकार बाबा विनोदाचार्य पत्रिकेत सुद्धा खाली पुढं लिहिलं जातं विनोदाचार्य. तिथं बंधन सांगितलं आणि ते सरळ विनोदच करतात. मला असं वाटतं एखादा गायन कीर्तनकार झाला असेल. आता बाबा मला चांगलं माहिती बाबा कीर्तन नव्हते करीत. मग बाबा पाठवा जागी सुंदर वाजायची आणि गायला लागले की त्यांच्या मागवानला गाठता येत नव्हते एवढी गागायची. परंतु कीर्तन करायला लागले खरोखर तुमच्या गावाला रत्न सापडून गेलं जावं. म्हणजे उगीच काहीतरी धंदन काहीतरी करायचं काहीतरी मिळवायचं म्हणजे असं नाही. खरा परमार्थ त्यांचा निष्ठावान साधू आपल्या गावाला भेटले. गेल्या 40 वर्षापेक्षा आमचा त्यांचा संबंध आहे. एवढं ते जसे कीर्तन करीत नव्हते तसं मी करत नव्हतो. ते पटवाद वाजायचे म्हणायचे आम्ही जरा गावचे पुढारी व्हायचो नाही का, म्हणजे हा बदल होता. परंतु अशा महात्म्यांचे कार्यक्रम खरोखर मी माग पाहिलं. बाबांचा 72वा का 75वा वाढदिवस साजरा केला गावाने. मी आलो होतो 62 असं काहीतरी करतो मला 61 मी आलो. तुम्हाला बाबाने सांगितलं होतं ना त्या टायमाला पाहिलं बाबा गावचं प्रेम तुमच्यावर. बरेच गाव आहे तुम्ही आमच्याकडे बरेच फिरले पण इतकं प्रेम कुठल्याच गावानं केलं नसेल. वा वा विठाला विठाला संत महात्मे सांगतात या नियमाप्रमाणे तुम्ही आपण चला. संत महात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्ही आपण चला. या अभंगातून श्री संत सावता महाराज शेवट असा खुलासा करतात. तुम्ही जर हाच चक्रात्मक शब्दात सांगितलं तुम्ही जर हाच भक्ती मार्ग केला तर तुमच्या घरात चारी मुक्तीचा लाभ होईल. त्याचा खुलासा शेवटच्या चरणात सावता म्हणे ऐसा भक्त मार्ग धरू. सावता म्हणे ऐसा भक्त मार्ग धरू. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरू. ऐसा भक्ती मार्ग धरू. ऐसा भक्ती मार्ग धरू. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरू. सावता म्हणे
चारी मुक्तीचा लाभ होईल पण केव्हा होईल सतत आपण भगवान परमात्म्याचं चिंतन भजन करत राहिलो तरच होईल म्हणून श्री संत सावता महाराजांनी नामाचं महत्व या भागातून प्रकट केलं तुमच्या आमच्या समोर म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा नेवलकर यांच्या परिचयातून तुमचं सर्वांचं दर्शन झालं सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आणि म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो वास्तविक राहिला तुमचा माझा काही परिचय नाही पण मला थोडं गागायचं ओळाने पहिल्या दिवशी तुम्हाला थोडं जास्त गागायला लावलं त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो नाही का बाबा बाबासारखंच मला थोडं गागल्यासारखं माझ्या येत नाही थोडी कळ लागली मग बरं वाटत या नियमाप्रमाणे म्हणून झाली सेवा परत आपल्या ग्रामदेवतेच्या तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो करविले तैसे केली कटकट वाकडे नाही ते देवदाने पहिल्याच दिवशी जर मी लेट सोडलं ना मग कमी पडते तेव्हा बोलायला लावून धरते काही खरं नाही मग त्याच्यापेक्षा व्यवस्थित टायमिंग जर सोडलं ते म्हणतील चला बाया 2 बाया अजून वाढवा घेऊन येतील तुम्ही 2 जण वाढा घेऊन यायचं म्हणून आजच्या दिवस जाऊ द्या पहिला दिवस आणि थोडं पावसामुळे बी हे झालं जाऊ द्या इथं जागा नाही पुरली पाहिजे उद्यापासून मोठे महान वक्ते इथं येणारे म्हणून आजचा पहिला दिवस पाऊस होता त्या निमित्तानं जरी कमी आले चालत उद्यापासून प्रत्येकाने 1-1 2-2 जोडीदार घेऊन या विठ्ठल जय Yeah.
असलेला आपला हा नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील आज प्रथम क्रमांकाची सेवा आदरणीय गुरुबंधू नंदूजी महाराज बालूर नांदगाव यांनी अगदी वेळेत येऊन पूर्ण केली, त्याबद्दल महाराजांचे ग्रामस्थ व भजनी मंडळातर्फे आभार. आज सकाळी आदरणीय गुरुवर्य तुकारामजी महाराज वेणकर महाराजांच्या हस्ते विनापूजन होऊन सुरुवात झाली. तदनंतर ग्रंथपूजन होऊन ज्ञानेश्वरी पारायण आज सुरुवात केली. प्रथम दिवस होता पारायणाचा. तदनंतर दुपारचं भोजन विष्णू रामभाऊ कोकाटे यांच्याकडे झालं व रात्रीचं भोजन पोपट गोविंद माली यांच्याकडे झालं. उद्याचे कार्यक्रम सकाळी 5 ते 7 काकडा होईल. नंतर 2 सत्रामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण होईल. नंतर रात्री 9 ते 11 हरिकीर्तन आदरणीय गुरुवर्य विश्वनाथ महाराज कोल्हे यांचं होईल. तसेच उद्याच्या संत पंगती रावसाहेब रंगनाथ महाले व रमेश संपत महाले यांची होईल. तरी सर्वांनी आजच्यापेक्षा जास्तीत जास्त उद्या उपस्थिती दाखवावी ही विनंती. आणि रामकृष्ण हरी. पाहुण्यांनी चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ नये.